पंथामध्ये दोन प्रकारच्या क्रिया असतात, एक स्वनिष्ठ क्रिया आणि एक परनिष्ठ क्रिया. स्वनिष्ठ म्हणजे स्वतःसाठी करायचे जे विधी आहेत ते स्वनिष्ठ आहेत. जसं नित्यविधी आहे, आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा, स्मरण. आणि परनिष्ठ विधी म्हणजे दुसऱ्यांच्यासाठी, म्हणजे धार्मिकच विधी आहे पण दुसऱ्यांच्या संबंधित ते करायचे असतात. जसं मीच माझं पुस्तक वाचत बसलो आणि मी माझं स्मरण करत बसलो, त्याला नित्यविधी म्हणतात. आता मी निरूपण करतो म्हणजे हे एकट्यासाठी करतोय का? मी अनेक धर्माचे लोक इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी हे निरूपण चालू आहे. म्हणजे इतरांशी संबंधित जो धार्मिक विधी आहे त्याला निमित्त विधी म्हणतात आणि स्वतःशी संबंधित जो धार्मिक विधी त्याला स्वनिष्ठ विधी असं म्हटलं जातं. परनिष्ठ विधीमध्ये तुम्ही एखाद्याला निरूपणाला घेऊन येणं, देवपूजेला घेऊन जाणं, स्थानवंदनाला घेऊन जाणं, त्यांना धार्मिक मार्गदर्शन करणं, त्यांना स्मरणाची सवय लावून देणं, त्यांना काहीतरी धार्मिक मार्गदर्शन करणं, हे सगळं परनिष्ठ क्रियेमध्ये येतं. संग, सांगात, भेट आणि शुश्रूषा या निमित्त विधी म्हणजे इतरांशी संबंधित विधी आहे. ज्ञानाकारणे आपण कुणाची तरी जवळीक केली, वैराग्याकारणे कुणाची तरी जवळीक केली. भेट म्हणजे धर्म जाणून घेण्यासाठी म्हणून आपण कुणाची तरी भेट घेतली, अधिकरणांची भेट घेतो, मार्गाची भेट घेतो आपण. आणि शुश्रूषा म्हणजे परमेश्वराचा जो साधक आहे त्या साधकाची सेवा करणं, हा सुद्धा काय आहे? निमित्त विधी आहे. आणि नित्यविधीपेक्षा निमित्तविधी थोर आहे. नित्यविधीमध्ये फक्त तुम्ही एकटेच आहात, पण निमित्तविधीमध्ये अजून 4 लोक घेऊन तुम्ही धर्म पुढे घेऊन चालल्यात, त्यांच्यामधला धर्म वृद्धिंगत करत आहात. तर म्हणून निमित्तविधी हा थोर आहे आणि त्याचा तोषही परमेश्वराला अधिक असतो. कधी कधी आपला नित्यविधी कमी पडत असेल पण निमित्तविधी जर का थोर असेल तर त्याचा परमेश्वराला तोष आहे आणि त्याचं साह्यही आपल्याला होत राहतं. तर आपण स्वनिष्ठ क्रियेसुद्धा आपल्या स्वतःच्या ठेवायच्या आणि परनिष्ठ क्रियासुद्धा आपण करायच्या. असं नव्हे की आता मी प्रवचन करतो, मी परनिष्ठ क्रिया करतोय म्हणजे मला नित्यविधी माझे नाही आचरले तरी चालतील असं नाही. माझं जे अध्ययन आहे, चिंतन आहे, माझी जी साधना आहे ती मला वैयक्तिक ठेवायचीच आहे आणि सोबत जेव्हा केव्हा निमित्तविधीचा योग येईल तेव्हा निमित्तविधी पण आचरण करायचं आहे.